नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमेचा सण हा अगदी जवळ येत आहे. महिलांच्या जिव्हाळ्याचा आणि आवडीचा असा खूप मोठा सण. कारण पतीच्या सौभाग्यवृद्धीसाठी अखंड सौभाग्याचं वरदान मागण्यासाठी धरला जाणारा हा उपवास आणि ते 7 फेरे जे आपण वडाच्या झाडाला बांधतो. मग त्यामध्येच पौर्णिमा तिथी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, मुहूर्त माहीत असणं गरजेचं आहे, पूजेचा विधी माहीत असणं गरजेचं आहे. कारण ऐनवेळी जेव्हा आपण ही सगळी तयारी करतो, तेव्हा चुकून गडबडीमध्ये काही गोष्टी राहतात किंवा काही चुकीच्या गोष्टी केल्या जातात. मग त्यासाठीच ही माहिती अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणूनच तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, सोबतचं बेल बटन प्रेस करा. आणि आपण आज मुहूर्त बघूया की वटपौर्णिमा ही जी पौर्णिमेची तिथी आहे ती 28 तारखेलाच म्हणजे रविवारी सकाळी 8:30 वाजता सुरू होत आहे. आणि ही जी तिथी आहे ती समाप्त होत आहे 29 जूनला म्हणजेच सोमवारी सकाळी 8:45 वाजेपर्यंत आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी 29 तारखेला आपल्याला वटपौर्णिमेचा सण साजरा करायचा आहे. पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तो यंदा खूप कमी कालावधी मिळत आहे. 8:55 ते 10:40च्या दरम्यान हा शुभ मुहूर्त आपल्याला मिळत आहे. त्याचबरोबर अनेकींना या शुभ मुहूर्तामध्ये नाही जमत तर त्यांनी दुपारी 12च्या आत वडाची पूजा जरूर करावी. पण ही पूजाविधी करताना काही तयारी आहे. पूजा करण्यासाठी सुवासिनींनी पूजेचे साहित्य घेऊन वडाच्या झाडाजवळ जायचं आहे. वडाच्या मुळाशी हळदी कुंकू व्हावे. कापसाचा जो वस्त्राचा आपण केलेला आहे तो दागिना किंवा ते वस्त्र तिथे ठेवायचे आहे. 5 व्यवस्थित तिथलीच छोटी छोटी खडी घेऊन ती मांडायची आहे. त्यावर पाणी थोडंसं शिंपडायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा फूल अर्पण करून साखरेचा किंवा गूळ शेंगदाण्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. ज्या प्रकारे तुमच्या इथं प्रथा आहे त्याप्रमाणे करू शकता. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे की सहज कुणीही करू शकेल अशा प्रकारे. मग त्यानंतर पांढरा किंवा पिवळा धागा जो आहे आपण वडाच्या खोडाला गुंडाळण्यासाठी आणलेला आहे तो घ्यायचा आहे. त्याला हळदी कुंकू लावायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. सत्यवान सावित्री यांचं मनोमन स्मरण करून मग पूजेनंतर आपण 7 प्रदक्षिणा घालत हा धागा वडाला गुंडाळायचा असतो. सत्यवान आणि सावित्री यांची कथा तिथेच वाचावी किंवा श्रवण देखील केली पाहिजे. आता पूजेच्या ताटामध्ये आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुले, त्याचबरोबर सुवासिनींना देण्यासाठी गहू किंवा आंबे, तांदूळ ज्याप्रमाणे तुमच्याकडं प्रथा आहे त्याप्रमाणे सौभाग्याचं लेणं, मंगळसूत्र, बांगड्या, आरसा, कंगवा इत्यादी ते सगळं जे मिळतं साहित्य ते घेऊन यायचं आहे. दिवे, कापूर, उदबत्ती किंवा धूप, 5 फळे, आंब्याला विशेष महत्त्व आहे, विड्याची पाने, नारळ, फुले या सगळ्यांचं तुम्ही एकत्रित ताटामध्ये व्यवस्थित घेऊन जायचं आहे. कापसाचं वस्त्र, पाण्याचा तांब्या भरलेला, त्याचबरोबर पायामध्ये चप्पल जर लांब असेल तर किंवा नसेल लांब तर अनवाणी जरी तुम्ही गेलात तरी चालतं. कारण हे व्रत पतीच्या दीर्घायुष्य आणि सुखसमृद्धीसाठी सुवासिनी स्त्रिया करत असतात. मग यासाठी वटपौर्णिमा जेव्हा आपण करतो तेव्हा जरी तुम्हाला नाही भेटला हा जो तिथी किंवा हा जो कालावधी आहे तो पाळायला, तरी नेमकं त्या दिवशी तुम्ही या रंगाची साडी मात्र जरूर परिधान करा. यामध्ये तुम्हाला खूप चांगला आशीर्वाद मिळतो. कारण या झाडाची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला खूप महत्त्व दिलेलं आहे. वटपौर्णिमा जेव्हा आपण साजरी करतो तेव्हा सावित्रीने पती सत्यवानाला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर यमराज प्रसन्न झाले आणि तिला पुन्हा सत्यवान मिळाला. त्यानुसार वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी कोणत्या रंगाच्या साड्या परिधान केल्या पाहिजेत, तसेच या व्रताचं नेमकं महत्त्व काय या संदर्भात देखील थोडीशी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. कारण या दिवशी महिलांनी घालण्याचे शुभ रंग आणि त्यांचं खूप महत्त्व आहे. हिरवा रंग. हिरवा रंग बरं का निवडायचा आहे साडीचा, तर हिरवा रंग हा निसर्ग, वाढ, समृद्धीचं प्रतीक आहे. हा रंग आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतो. तसेच या रंगामुळे घरात सुखशांती तर वाढते,
पण पती पत्नीमधील प्रेम आणि आपुलकी वाढते. त्याचबरोबर लाल रंगाची साडी जरूर परिधान करा. त्याचबरोबर याचा काय अर्थ आहे ते देखील सांगते. लाल रंग हा सौभाग्य, प्रेम, ऊर्जेचं प्रतीक आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, इच्छापूर्तीसाठी हा रंग अत्यंत चांगला मानला जातो. त्याशिवाय जर हे रंग नसतील तर पिवळा रंग देखील अत्यंत शुभ आहे. हा रंग ज्ञान, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे बरं का. म्हणूनच हा रंग धन धान्य वाढवण्यास मदत करतो, बरकत देतो, आशीर्वाद मिळवून देतो. सर्व देवी देवतांचे या रंगामुळे एक प्रकारची सकारात्मकता आपल्यामध्ये वाहू लागते. त्याचबरोबर केशरी रंग म्हणजे नारंगी हा रंग देखील तितकाच उत्साही, धैर्य आणि शक्तीचं प्रतीक मानलेला आहे. हा रंग आजूबाजूला आणि आपल्यात असलेली नकारात्मकता दूर करून टाकतो आणि आत्मविश्वास वाढवतो. एकमेकांमधील प्रेम आपल्याला आपसुकच वाढवण्यास मदत करतो. त्याचबरोबर गुलाबी रंग हा प्रेम, सौम्यता आणि आनंदाचं प्रतीक आहे. हा रंग वैवाहिक जीवनात गोडवा आणि समज, शांतता, समंजसपणा वाढवतो. म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी या रंगाच्या साड्या जरूर परिधान करा. महिलांनो, वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हिरवी, लाल किंवा पिवळी किंवा केशरी या रंगाच्या साड्या जरूर परिधान करू शकता. पण उगीचच कोणत्याही प्रकारच्या डार्क, खूप जुनाट, अशा साध्या रोज नेसणाऱ्या साड्या वगैरे असलं काही करून वटपौर्णिमेला घाई गडबडीत जाऊ नका. थोडासा वेळ घ्या, व्यवस्थित सजून आवरून मगच तुम्ही वटपौर्णिमेला जा. कारण या व्रताचं महत्त्व खूप पटीने आहे. मानलं तर खूप महत्त्व आहे, नाही मानलं तर त्याचं काहीच महत्त्व नाही. पण वटवृक्षाची पूजा केल्याने पतीचे दीर्घायुष्य वाढते, तसेच कुटुंबाचे कल्याण होण्यास मदत होते. या दिवशी सौभाग्यवती महिलांनी उपवास आणि पूजा जर केली तर अखंड सौभाग्यवतीचं वर हा आपोआप प्राप्त होतो. त्याचबरोबर मनातील इच्छा पूर्ण होतात, सुख समृद्धी लाभते. वटपौर्णिमेमध्ये हे पती पत्नीमधील प्रेम वाढवण्याचं खूप सामर्थ्य आहे आणि अधिक नातं, विश्वास आणि बंध दृढ करण्यासाठी या व्रताचा खूप चांगला अनेकांनी घेतलेला असा अनुभव आहे. व्रतामुळे घरात लक्ष्मीची कृपा राहते बरं का. आर्थिक उन्नतीचे योग जुळतात. कारण वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे मोठे महत्त्व सांगितलेले आहे. हे झाड त्रिमूर्तीचे निवासस्थान आहे सांगितलेलं आहे. सालीमध्ये साक्षात भगवान विष्णू, मुळामध्ये स्वयं ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिवाचे प्रतीक आहे. जे शिव असे शिवशंकर यांचे प्रतीक प्रत्येक फांद्यांमध्ये आहे. म्हणून हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते आणि त्यामुळेच अक्षयवंत असेही या झाडाला म्हटले जाते. सौभाग्यवतीचे वरदान मिळण्याबरोबर आरोग्यासाठी देखील या वटवृक्षाची पूजा केली जाते. म्हणूनच हे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करणारे देखील आहे. याच एका फांदीला तुम्ही इच्छापूर्तीचा धागा कसा बांधावा हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत असेच आपले व्हिडिओ पाहत राहा आणि भरभरून तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असेच मिळत राहू. त्याचबरोबर कमेंटमध्ये जरूर सांगा की तुमच्या इकडे कोणत्या प्रकारची पद्धत असते. अजून ताटामध्ये काय काय घेऊन जाऊ शकतो आपण, ते अनेकींना माहीत होईल यासाठी जरूर कमेंटमध्ये शेअर करा.